नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणावळ्याजवळील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात दडलेले एक अत्यंत प्राचीन आणि रहस्यमयी असलेले मंदिर वाघेश्वर मंदिर। हे मंदिर साधारणपणे 11व्या किंवा 12व्या शतकातील म्हणजेच जवळपास 800 ते 900 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वर्षातील तब्बल 8 महिने संपूर्णपणे पाण्याखाली बुडलेले असते। मात्र उन्हाळ्यामध्ये साधारणपणे मार्च ते जून दरम्यान जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हे मंदिर संतपणे पाण्याच्या बाहेर येते। याच काळात हजारो भाविक आणि पर्यटक येथे महादेवाच्या दर्शनासाठी आणि ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी गर्दी करतात। तर चला मग या प्राचीन वाघेश्वर मंदिरामध्ये कसे जायचे आणि या मंदिराची सध्याची परिस्थिती काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया। लोणावळ्यावरून लोहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यानेच या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। या रस्त्याने थोडा पुढे आल्यावर दुधिवरे खिंडीतून पवना धरणाकडे जाणारा रस्ता लागतो। लोणावळ्यावरून वाघेश्वर मंदिराचे अंतर अंदाजे 25 ते 30 किलोमीटर आहे। या रस्त्याने जाताना अनेक ठिकाणी आपल्याला छोटे छोटे घाट रस्ते देखील लागतात। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटासा पूल लागतो। त्या पुलावरून अंदाजे 2 ते 3 किलोमीटर पुढे आल्यावर उजव्या बाजूनेच मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो। कामशेतवरून देखील पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने या वाघेश्वर मंदिराकडे जाता येते। या रस्त्याने मंदिराकडे जाताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर डाव्या बाजूनेच मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो। डाव्या बाजूचे वळण घेऊन थोडा पुढे आल्यावर येथून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता लागतो। या रस्त्याने आपल्याला बाईक आणि कार देखील मंदिरापर्यंत घेऊन जाता येते। येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूर्णपणे ऑफ रोडिंग रस्ता सुरू होतो। या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला पवना धरणाचा विस्तीर्ण परिसर दिसतो। उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हा रस्ता मोकळा होतो। या रस्त्याने थोडा पुढे आल्यावर आपण आपली गाडी घेऊन अगदी वाघेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचतो। मंदिराजवळ आल्यावर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एकावर एक दगड रचून लहान मोठे मनोरे तयार केलेले दिसतात। याला जगभरात स्टोन स्टॅकिंग म्हटले जाते।
येथे येणारे भाविक आणि पर्यटक देवाला स्मरून किंवा मनात काही इच्छा धरून हे मनोरे रचत असतात. अनेकांसाठी हे मनोरे म्हणजे देवाला घातलेले साकडे असते. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक प्राचीन वास्तू बघायला मिळतात. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक विरगळी आणि समाधी स्मारके बघायला मिळतात. या विरगळींवर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. या मंदिर परिसरात आजही गाळात रुतलेल्या सुमारे 70 विरगळी आणि काही प्राचीन समाधीशिळा पाहायला मिळतात, ज्या या जागेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात. येथील काही विरगळींवर आपल्याला शिल्पचित्र कोरलेली बघायला मिळतात. या विरगळी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. येथील काही विरगळींवर आपल्याला अश्वारूढ शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. काळाच्या ओघात या शिल्पचित्रांची प्रचंड झीज झालेली दिसते. या विरगळीवर आपल्याला कमळाचे शिल्प कोरलेले बघायला मिळते. या विरगळीवर देखील आपल्याला ओम काढलेला पाहायला मिळतो. या विरगळींच्या बाजूलाच आपल्याला दगडी जाते पाहायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला ऐतिहासिक आणि रहस्यमयी असलेले प्राचीन वागेश्वर मंदिर बघायला मिळते. हे मंदिर इतिहास, निसर्ग सौंदर्य आणि स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. तर चला हे मंदिर ड्रोन कॅमेऱ्यातून कसे दिसते ते पाहूया. मंदिराच्या समोरच आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. हे शिवलिंग काळ्या पाषाणात घडवलेले असून याची घडण साधी पण प्रमाणबद्ध आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला एक नंदीची मूर्ती बघायला मिळते. सध्या ही नंदीची मूर्ती भग्न अवस्थेत आहे. नंदीच्या मागच्या बाजूलाच एक दीपस्तंभ बघायला मिळतो.
या दीपस्तंभावर देखील आपल्याला शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. वर्षानुवर्षे जलसमाधी घेऊनही या मंदिराचे प्रवेशद्वार आजही तितक्याच दिमाखात उभे असल्याचे पाहायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर सुंदर नक्षीकाम कोरलेले बघायला मिळते. या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी आपल्याला गणपतीची मूर्ती कोरलेली बघायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला 2 शिल्पचित्रे कोरलेली बघायला मिळतात. मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला कासवाचे शिल्प बघायला मिळते. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामातील असून मंदिराचे खांब, गर्भगृह आणि त्यावरील कोरीव काम प्राचीन भारतातील शिल्पकलेची साक्ष देतात. मंदिराच्या सभामंडपातून गर्भगृहाकडे गेल्यावर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती कोरलेली बघायला मिळते. या प्रवेशद्वारातून गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला मुख्य शिवलिंग बघायला मिळते. जास्तीत जास्त काळ पाण्यात राहूनही हे शिवलिंग अत्यंत सुंदर दिसते. या मंदिरातील हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हाच हे शिवलिंग पूर्णपणे दृष्टीस पडते. या शिवलिंगाच्या मागच्या बाजूला आपल्याला पार्वती देवीची मूर्ती बघायला मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यातील छताच्या मध्यभागी आपल्याला कमलपुष्प कोरलेले बघायला मिळते. भारतीय मंदिर वास्तुकलेमध्ये कमळ हे पावित्र्य आणि विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते. दुपारच्या वेळी या छतामधून सूर्यप्रकाश थेट या शिवलिंगावर पडत असतो. गर्भगृहातून बाहेर आल्यावर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पाषाणात कोरलेल्या गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात. या दोन्ही गणपतीच्या मूर्तींना जाड शेंदराचा लेप लावलेला आहे, जी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मंदिराची एक जुनी परंपरा आहे. या मंदिराच्या अंतराळ भागाच्या छतावर देखील कमलपुष्प बघायला मिळते. या मंदिराच्या सभामंडपातील काही खांब चौकोनी तर काही गोलाकार आहेत, जे अनेक महिने पाण्यात राहूनही अतिशय सुस्थितीत आहेत. या मंदिरातील हे दगडी खांब हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर काळ्या पाषाणात बांधले असून यामध्ये चुन्याचा किंवा सिमेंटचा वापर न करता दगड एकमेकांमध्ये अचूक अडकवून हे बांधकाम केले आहे. यामुळेच गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ वर्षातील 8-9 महिने तीव्र पाण्याच्या प्रवाहाखाली आणि दाबाखाली राहूनही मंदिराची मूळ वास्तू अजूनही टिकून आहे. सन 1965 मध्ये पवना धरणाचे बांधकाम सुरू झाले आणि सन 1971 मध्ये धरणात पाणीसाठा पूर्णपणे भरू लागला. तेव्हा हे मूळ वागेश्वर गाव आणि हे ऐतिहासिक मंदिर धरणाच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले. तेव्हापासून दरवर्षी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात
धरणाची पाणी पातळी वाढलेली असते, ज्यामुळे हे मंदिर पूर्णपणे अदृश्य होते. इतकी वर्षे सतत 8-9 महिने पाण्याच्या प्रचंड दाबाखाली राहूनही मंदिरातील मुख्य गाभारा आणि स्वयंभू शिवलिंग आजही सुरक्षित आहे. येथे दरवर्षी मार्च ते जून या काळात महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होते. आणि अशा प्रकारे आपला या पवना धरणातील प्राचीन वागेश्वर मंदिराचा प्रवास पूर्ण होतो.